नमस्कार. मी कृषी मित्र वैभव रोकडे. श्री शिवाय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आमच्या चॅनलवर शेतीविषयक योजना, तसेच शेतीविषयक योजनांमध्ये लागणारे कागदपत्रे, तसेच शेतीविषयक योजनांच्या निवड याद्या आमच्या मार्फत पुरविल्या जातात. तरी ज्या शेतकऱ्यांना शेतकरी योजनांबद्दल किंवा शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल काही माहिती हवी असेल तर त्यांनी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आजचा विषय आपण बघणार आहोत माती परीक्षण. माती परीक्षण कसे करावे, मातीचा नमुना कसा घ्यावा, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. मातीचा नमुना कसा घ्यायचा? शेतातील 8 ते 10 ठिकाणच्या वेगवेगळ्या ठिकाणावरची 15 सेंटीमीटरचा गड्डा करून त्यातून माती घ्यायची. सर्व माती एकत्र मिसळून 1.5 किलो मातीचा नमुना तयार करायचा. शेणखत, रासायनिक खत किंवा पाणी साचलेल्या जागेची व झाडांखालची माती त्यामध्ये घ्यायची नाही. नंतर जे 8 ते 10 ठिकाणची जी माती आपण एका ठिकाणी गोळा केलेली आहे, त्या माती सावलीमध्ये वाळू घालायची. उन्हामध्ये वाळू घालू नये. नंतर या मातीचा काही 4 भाग करून, काही थोडासा भाग म्हणजे अर्धा किलो भाग उरेपर्यंत ही माती मिक्स करून अर्धा किलो माती तयार होईल अशी माती परीक्षणासाठी आपल्या जवळच्या माती परीक्षण केंद्रामध्ये पाठवायची आहे. माती परीक्षण केल्यानंतर मला साधारण 7 ते 15 दिवसात रिपोर्ट मिळतो. त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पलाश असे मातीमध्ये असलेले 14 प्रकारच्या घटकांची आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे आपल्याला खत व्यवस्थापन, योग्य पाणी व्यवस्थापन, आपल्या शेतामध्ये कोण्या घटकाची कमतरता आहे, ते सुद्धा आपल्याला या माती परीक्षण रिपोर्टमध्ये समजते. तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या माती परीक्षण केंद्रामध्ये सुद्धा माती परीक्षणासाठी देऊ शकता. तसेच माती परीक्षण हे आपल्या जिल्ह्यातील KVK कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा असते किंवा कृषी विभागामार्फत आपली मातीचा नमुना KVK पर्यंत पोहोचवला जातो. अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा किंवा आपल्या गावच्या कृषी सहाय्यक, समूह यांच्याशी संपर्क करावा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.